पातूर न्यायालयात अनोखी लढत, राहुल हातोले स्वतःच लढत आहेत आपली केस. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथील रहिवासी राहुल हरिश्चंद्र हतोले यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत न्यायालयीन लढा सुरू केलाय. या प्रकरणामुळे स्थानिक स्तरावर मोठी चर्चा रंगली असून न्याय प्रक्रियेत एक वेगळा आदर्श निर्माण होताना दिसतोय. हातोले यांच्या मते चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत बौद्ध समाजातील नागरिकांवर समान कलमाखाली दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले, तर इतर जातीच्या व्यक्तींवर त्याच स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये अदखलपात्र गुन्हे नोंदवण्यात आले. त्यामुळे पोलिसांकडून भेदभाव व जातीयवाद झाल्याचा त्यांनी गंभीर आरोप केलाय. मात्र पोलीस निरीक्षक रवींद्र लांडे यांनी हे प्रकरण त्यांच्या कार्यकाळातील नसल्याचं सांगत आरोप फेटाळले. न्याय मिळवण्यासाठी हातोले यांनी पातूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दाद मागितली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत ते स्वतःच आपली बाजू मांडतायत. कोणताही खासगी वकील न घेता न्यायालयात युक्तिवाद करत असून त्यांच्या विरोधात सरकारी वकील शासनाची बाजू मांडत आहेत. पातूर न्यायालयाच्या इतिहासात एखाद्या सामान्य नागरिकांना स्वतःची केस स्वतः लढण्याचा हा दुर्मिळ प्रकार मानला जातोय. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ कायदेशीर नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही लक्ष वेधलं जात आहे. या प्रकरणाचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून न्यायालयाचा निर्णय भविष्यात अशा तक्रारींवर काय परिणाम करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव, चांदणी, अकोला. तुलंगा बुजुर्ग येथील रहिवासी राहुल हरिश्चंद्र हातोले यांचा चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत काही वाद आहे. त्या वादामध्ये त्यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर स्वरूपाचे आरोप लावलेले आहेत. तर कुठले आरोप आहेत, काय आरोप आहे आपले? चांदणी पोलीस स्टेशनद्वारे बौद्ध नागरिकांविरुद्ध कॉग्निझेबल ऑफेन्स अर्थात दखलपात्र गुन्हे आणि इतर समाजाच्या नागरिकाच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हे त्याच सेक्शन मध्ये दाखल केले जातात. हा गंभीर जातीवादाचा प्रकार असून संविधानाचा आर्टिकल 14 समतेचा अधिकार, संविधानाचा आर्टिकल 15 धर्म, जात, लिंग याच्या आधारावर भेदभाव आणि आर्टिकल 21 जीवन स्वातंत्र्याचा अधिकार याचं सर्रास व्हायलेशन पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांद्वारे केलं जातं असा माझा आरोप आहे. याच्याशिवाय पोलिसांद्वारे मिथ्या दस्तावेज निर्मिती सुद्धा करून नागरिकांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून न्यायालयीन प्रक्रियेला उत्पीडनाचं अवजार इथं काही लाभापोटी इथले काही अधिकारी करत आहेत असा माझा आरोप आहे. आणि तुमचा असं पण एक आरोप आहे की समान गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगवेगळ्या निकषाचे चष्मे लावले जातात आणि केवळ बौद्ध नागरिकांना इथं टार्गेट केलं जातं. बौद्ध नागरिकांच्या विरुद्ध दखलपात्र गुन्हे दाखल करतात आणि इतर समाजाच्या नागरिकांच्या विरुद्ध हे पोलीस यंत्रणा पक्षपात करत अदखलपात्र गुन्हे NCR इतर नागरिकांच्या विरुद्ध त्याच सेक्शन मध्ये अर्थात भादवी कलम 294 आणि 506 या कलमाच्या अंतर्गत बौद्ध नागरिकांच्या विरुद्ध दखलपात्र आणि इतर समाजाच्या नागरिकांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हे दाखल केले जातात. याबाबत आपल्याकडे काही ठोस पुरावे आहेत का? माझ्याकडे याच पोलीस स्टेशनच्या काही FIR आहेत त्या मी इथे दाखवतो. FIR नंबर 203/23 नंबर 203/23 यामध्ये बौद्ध जातीचा आरोपी असल्यामुळे दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेक्शन आहे 294 506. त्यानंतर FIR नंबर 207/25 यामध्ये बौद्ध आरोपी आहे, कॉग्निझेबल ऑफेन्स दखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर FIR नंबर 300/25 यामध्ये सेक्शन 351(2) BNS आणि 351(3) आणि 352 यानुसार केवळ NCR दाखल करण्यात आला. हे सेक्शन सिव्हिल आणि आपराधिक धमकीचे यातील आरोपी हा इतर समाजाचा आहे आणि
ही FIR सिक्रापूर पोलीस ठाण्याची आहे. यामध्ये सुद्धा इतर समाजाच्या आरोपी विरुद्ध याच सेक्शन मध्ये अदखलपात्र गुन्हे अर्थात NCR ची नोंद केलेली आहे. निकष एकच आहे की बौद्ध नागरिकांविरुद्ध केवळ कॉग्निजेबल ऑफेन्स दाखल केले जातात आणि इतर समाजाच्या नागरिकांविरुद्ध NCR केला जातो. आता तुमचं असं मत आहे की केवळ ह्याच पोलीस स्टेशन मध्ये नाही तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच पोलीस स्टेशन मध्ये असं घडल्याचं तुम्ही म्हणत आहे? नाही, असं मी निश्चित सांगू शकत नाही. नाव घेतलं असं निश्चित सांगता येणार नाही. सिक्रापूर पोलीस ठाण्याची FIR माझ्याकडे आली, त्यामुळे मी ते इथे दाखवली की यामध्ये NCR केला जातो. परंतु इथं बौद्ध नागरिकांच्या विरुद्ध चक्क कॉग्निजेबल ऑफेन्स दाखल केले आणि SDPO साहेबांना बाळापूर गजानन पळगण साहेबांना याबाबत जेव्हा RTI मध्ये विचारणा केली तर त्यांनी एकच उत्तर दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की बौद्ध नागरिक हे अश्लील शिवीगाळ करतात, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध आम्ही कॉग्निजेबल ऑफेन्स दाखल करतो आणि इतर समाजाचे नागरिक हे साधी शिवीगाळ करतात, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध NCR केला जातो. आता सिव्हिल संशोधन आणि विकास प्राधिकरण हा विभाग नेमका पोलीस खात्यातच आहे की तो वेगळा आहे, याचं उत्तर ठाणेदार साहेब देतीलच. याच्याशिवाय किती मराठी स्त्रियांना राष्ट्रीय अश्लीलतेचा दर्जा प्राप्त झाला याबद्दलही त्यांनी सांगावं. याशिवाय पोलीस यंत्रणा ही शिवीगाळचं वर्गीकरण करण्यासाठी, साधी शिवी असलेली शिवी याचं वर्गीकरण करण्यासाठी किती पोलिसांनी शिवी या विषयावर PhD केली आणि त्याचे लिहिलेले प्रबंध, ज्याच्या आधारावर ते साधी शिवी आणि अश्लील शिवीचं वर्गीकरण करून गुन्हे दाखल करतात हे जाणून घ्यायचंय. अशा प्रकारे राहुल हरिश्चंद्र हातोले यांनी पोलीस प्रशासन चांदणी येथील अधिकाऱ्यावर गंभीर प्रकारचे आरोप केलेले आहे. आता याविषयी आपण इथे जाणून घेऊया. गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहे. तुम्ही इथं काही बोलत होते 23चं मॅटर आहे. त्यांचं असं मत आहे सर की तुम्ही एकाच समान गुन्ह्यावरती वेगवेगळ्या व्यक्तींवरती त्यांच्याकडे सगळे पुरावे आहे. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला एक याच्याविषयी सविस्तर विचारायला आलो की आपल्याकडून असं होतंय का? असं काही होत नाही आमच्याकडून. आणि 2023 ची गुन्हे होती आणि जसं काय म्हणणं त्यांचं मत असं आहे की तुम्ही बौद्ध समाजाच्या व्यक्तींवर म्हणजे FIR दाखल करता समान गुन्ह्यासाठी. आठवी 506 आणि 284 आणि इतर जातीच्या लोकांसाठी तुम्ही NCR दाखल करता असा त्यांचा आरोप आहे. याबद्दल आपलं काय मत आहे आम्हाला सांगा. ही FIR आहे. 2023चं मॅटर आहे. ठीक आहे, एक मिनिट. FIR कधीची? पोलीस ठाण्याची. आता ही फिर्याद दिली त्याप्रमाणे गुन्हा म्हणजे यांची रजिस्टर केली. नाही, एक मिनिट. या FIR मध्ये आणि त्या FIR मध्ये फक्त शिवीगाळ आणि मारण्याची धमकी, FIR मध्ये शिवीगाळ आणि मारण्याची धमकी हेच एलिगेशन आहे. 23 मध्ये साहेब तिथं वेगळी होती, ठाणेदार वेगळी होती, त्यावेळेस वेगळं मॅटर आहे. आता माझ्यामध्ये हे मॅटर आहे. मी काय म्हणतो सर, मला एवढंच म्हणायचंय की हे जे एलिगेशन लावले गेले 294 आणि 506 हे कॉग्निजेबल ऑफेन्स आहेत की हे नॉन कॉग्निजेबल आहे? नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. मग सर याच्यामध्ये कॉग्निजेबल ऑफेन्स करण्यात आलेलं आहे. हे 2023 मध्ये मी नव्हतो त्यावेळेस तुम्ही नव्हते तरी सुद्धा इथं कॉग्निजेबल ऑफेन्स करण्यात आले आणि आपल्या कारकिर्दीतही मी बऱ्याच तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारींवर कार्यवाही होत नाही. तुमच्या प्रत्येक अर्जावर आम्ही कारवाई केलेली आहे. प्रत्येक माहितीच्या अधिकारावर नाही. तुम्ही फक्त त्याच्यामध्ये मला RTI मध्ये यांनी फक्त सल्ला दिलाय की आपण न्यायालयात जाणं मागावी.
त्यांनी माहिती नाही पुरवली. न्यायालयात अशी सल्ला दिली. गंभीर स्वरूपाचे जे राहुल हरिश्चंद्र हातोले आपल्यावरती आरोप करत आहे, आपण यावर काय म्हणतो? तेवीसचं मॅटर आहे, आताच मॅटर नाहीये. आमच्यावरच त्यांनी जे तक्रार दिली त्याच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे आणि त्या कारणावर आम्ही त्यांना कोर्टात दाद मागण्यास संमती दिली आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव, अकोला.